राज्यामध्ये सध्या सर्वदूर पाऊस सुरू आहे, मात्र मराठवाड्याला अद्यापही पावसाची मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे। संभाजीनगरसह अर्ध्या मराठवाड्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणामध्ये अवघा 29% इतका जलसाठा शिल्लक आहे। तर जायकवाडी धरणावरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। पाहूयात। अर्ध्या मराठवाड्याला पाणी पुरवठा करणारं हे जायकवाडी धरण। या धरणावरनं पिण्याचं पाणी सुद्धा पुरवलं जातं आणि सोबतच या धरणावरनं शेतीसाठी पाणी सुद्धा पुरवलं जातं। या धरणात सध्या अवघा 29% इतका पाणी साठा आहे। खरं तर आत्ता कुठं मान्सूनची सुरुवात झाली आहे आणि मान्सूनची म्हणजे एका मोठ्या पावसाची या धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होण्यासाठी प्रतीक्षा आहे। या धरणाचा कॅचमेंट एरिया हा नगर आणि नाशिक जिल्ह्यात येतो। म्हणजे जोपर्यंत नगर आणि नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस येत नाही, गोदावरीला खूप जास्त पाणी येत नाही, तोपर्यंत या धरणात पाणी येत नाही। गोदावरीवरचं शेवटचं हे मोठं धरण असं आपल्याला म्हणता येईल आणि त्यामुळं या धरणात पाणी यायला नगर आणि नाशिकची पूर्ण धरणं पहिले भरावी लागतात आणि त्यानंतर आता पाणी येतं। सध्या या धरणात अवघा 29% पाणी साठा आहे, त्यामुळे मराठवाड्याला सध्या एका मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे। गेल्या महिन्यात अवकाळी पाऊस झाला, मात्र त्यातनं फारसा पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही। मान्सूनचं आगमन झालं, सुरुवातीचे 2 ते 3 दिवस पाणी झालं, मात्र त्यातनंही धरणात पुरेशी आवक झाली नाही। मात्र आता या धरणाला पाण्याची प्रतीक्षा आहे, पाण्याच्या आवकेची प्रतीक्षा आहे आणि त्यासाठी एका मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे। मान्सून दाखल झालेला आहे, मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस कधी पडणार आणि कधी हे मराठवाड्याचं जीवनदायिनी जायकवाडी धरणात भरणार याचीच आता नागरिकांना प्रतीक्षा म्हणावी लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।